नमस्कार, हे अक्रोड घेतले 10-12, एक मोठा कांदा कापून घेतलाय, कोथिंबीर आहे, 4 हिरवी मिरची घेतल्या, तुमच्या तिखटानुसार तुम्ही घेऊ शकता। नंतर अर्धा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, अर्धा इंच आलं घेतला आहे। आता हे अक्रोड मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। नंतर त्यानंतर मिरची टाकून घ्यायची, मिरची तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलाय, लसूण टाकून झाला की अद्रक टाकून घ्यायचं। नंतर एक मोठा कांदा कापून घेतलाय, तो टाकायचा, कांदा असा लांब कापून घ्यायचा आहे। आता कांदा टाकून झाला की नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, कोथिंबीर जरा जास्त टाकायची। आणि आता हा माझ्याकडे सुकलेला पुदिना होता, तो मी टाकला आहे, तुमच्याकडे जर ताजा पुदिना असेल तर तो तुम्ही टाकू शकता। नंतर चवीनुसार मीठ टाकले, थोडीशी अर्धा चमचा साखर टाकली आहे। आता अर्धा चमचा साखर टाकून झाल्यानंतर हा जलजीरा आहे, 2 रुपयाचा पाऊच भेटतो जलजीराचा, तो आहे, तो मी अर्धा पाऊच टाकला आहे। आता हे टाकून ना चांगलं असं दरदरीत वाटण त्याचं करून घ्यायचं, एकदम म्हणजे चटणी अशी असते तशी करून घ्यायची, ही अक्रोडची चटणी आहे। आता हे पीठ गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मी ईस्ट आणि थोडंसं मीठ टाकून मी 1 तास हे मुरत ठेवलं होतं पीठ। आता नंतर त्याच्यावरती तेल टाकून मी हे पीठ मळून घेते, हे चांगलं मळूपर्यंत चांगलं ह्याला मळून घ्यायचं आहे। चांगलं पीठ त्याच्या हाताला चिकटू नये तोपर्यंत मळून घ्यायचं। नंतर मग त्याची अशी लाटी लाटून घ्यायची। आता लाटल्यानंतर हे अक्रोडची चटणी आहे, ही याच्यावरती अशी स्प्रेड करायची, सगळ्या बाजूने अशी मस्त लावून घ्यायची, अर्ध्या बाजूने, कारण अर्ध्या बाजूने आपण नाही लावणार आहोत। ही दुसरी बाजू आपण, हे बघा, ही अर्धी चटणी लावून झाली की नंतर मग ही दुसरी बाजू त्याच्यावरती अशी जी करंजी आपण बनवतो तसं करायचं आहे, फोल्ड करायचं आहे। आता हे फोल्ड करून सगळीकडे व्यवस्थित दाबून घ्यायचं। आता हे दाबून त्याच्या कडा दोन्ही जुळवून घ्यायच्या, आणि जुळवून झाल्या की नंतर मग त्याला तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही करू शकता। मी अशी डिझाईन केली आहे। नंतर मग कढईमध्ये पाणी ठेवून मी त्याच्यावरती चाळण ठेवली आहे, हे 5 मिनटं पाणी गरम करायला ठेवलेलं। नंतर हे आपण वाफवून घ्यायचं, 10-15 मिनटं वाफवून घेतलं की नंतर त्याच्यानंतर मग अशा वरती त्याचा चिरा पाडून घ्यायचा। ह्या चिरा पाडल्या की वाफ त्याच्या व्यवस्थित आतमध्ये जाऊन ते व्यवस्थित शिजलं जाईल म्हणून। आता हे शिजून झालं आहे बघा। आता हे मस्त वरती आपलं तूप टाकून हे मस्त मुलांना मस्त हा पौष्टिक पदार्थ खायला देऊ शकता, कारण खूप मस्त लागली ही रेसिपी। ह्याला पहाडामध्ये काय सिड्डू बोलतात, तर मला हे एकदा बनवायचं होतं, मी बनवून बघितलं, खूप छान लागलं, तर तुम्हीही बनवा। धन्यवाद।